आगामी विधानसभेला नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये आजी माजी गृहमंत्री आमने सामने येणार असल्याचं बोललं जात आहे। फडणवीसांची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडीत नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये अनिल देशमुखांना उतरवण्याची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे। पुण्यात महायुतीत धुसफूस सुरू असल्याची माहिती मिळते। विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघातील 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे। त्याची जोरदार जाहिरात टिंगरेंनी केली आहे। मात्र जाहिरात शिंदे आणि फडणवीस यांचे फोटो नसल्यानं मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली आहे। बारामतीमध्ये युगेंद्र पवारांचे भावी नाहीतर फिक्स आमदार असं आशयाचे बॅनर लावण्यात आले आणि या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। तर युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळावी अशी मागणी ही कार्यकर्त्यांनी केली। विधानसभा निवडणुकीआधी मतदारसंघात आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसलाय। इथले पक्षाचे अध्यक्ष मधुकर राळेभात यांनी राजीनामा दिलाय। रोहित पवार यांच्या एकाधिकारशाहीला त्यांनी विरोध केलाय। तसंच आगामी निवडणुकीत स्वतः लढू किंवा विरोधातील उमेदवारांसोबत राहू असं राळेभात यांनी स्पष्ट केलंय। रोहित पवारांनी नितीन गडकरींची भेट घेतली। मतदारसंघातील विकास कामांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तसंच मतदारसंघातील जाणाऱ्या 2 नॅशनल हायवेबाबतही चर्चा झाली असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सोबळावर लढण्याची घोषणा आम आदमी पार्टीकडून करण्यात आली। त्यामुळे आपकडून महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। मराठवाड्यातील बीड, लातूर पाठोपाठ परभणीतही आपनं आपला उमेदवार जाहीर केलाय। विखे पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू आहे असा गंभीर आरोप भाजपचे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी केला। पिपाडा हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत। खासदार वसंत चव्हाणांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केलाय। प्रकृती बरी नसतानाही ते निवडणूक लढले अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। तर वसंत चव्हाण हरहुन्नरीचं व्यक्तिमत्व होतं अशा शब्दात अजित पवारांनी भावना व्यक्त केल्या। संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। आदित्य ठाकरे आज संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत। भाजप त्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे गट भिडले। आदित्य ठाकरेंना विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते संभाजीनगरातील रामा हॉटेलसमोर आले आणि यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। दरम्यान भाजपनं आंदोलन करण्याची गरज काय, यात जनरल डायर कोण, सीएम की डीसीएम असा संतप्त सवाल आदित्य ठाकरेंनी केला। ही लढाई नाही तर निवडणूक आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले। तर पोलिसांनी भाजपची बाजू घेतल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि बदलापूर अत्याचार प्रकरणी नराधम आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनाही कोर्टानं आरोपी केलेला आहे। ते फरार आहेत। चंद्रपूरमध्ये महानिर्मितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू आहे। 30% वेतनवाढ आणि 8 इतर मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून कंत्राटी कामगारांचं उपोषण सुरू आहे। त्यामुळे तातडीनं दखल घेऊन मार्ग काढावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली। यवतमाळमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्टपासून संपाचा इशारा दिलाय। मुख्यमंत्र्यांनी पेन्शन योजनेबाबत आश्वासन दिलं, मात्र अद्यापही अधिसूचना काढलेली नाही। त्यामुळे समन्वय समितीने संपाचा निर्णय घेतला। पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्यामुळे पालक आक्रमक झाले। संतप्त पालकांनी 9 जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक आणि विद्यार्थ्यांनी टाळं ठोकले। पेसा अंतर्गत शिक्षकांची भरती करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली। महिला मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीच्या पलूसमध्ये महिलांनी रस्ता रोको आंदोलन केले। कडेगाव सांगली मार्गावर संतप्त महिलांनी तब्बल 2 तास ठिय्या दिला। यावेळी सरकारवर टीका करत नराधमांना फाशी देण्याची मागणी करण्यात आली। साताऱ्यातील कन्हेर धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग केला जातो। दरम्यान नदीपात्राजवळच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। अकोला ते आगर गावाला जोडणारा रस्ता खचलाय। त्यातच ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली। त्यामुळे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। संबंधित विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी होते। गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात आहेत आणि कृती समितीला आश्वासन देऊनही निर्णय न झाल्यानं एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी 3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा दिला। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली। तर मोहोळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली। लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। बदलापूरच्या घटनेनंतर लातूर पोलीस ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत। प्रत्येक शाळेत मुलींच्या सुरक्षेसाठी विविध पथकं स्थापन करण्यात आली आहेत। पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना कायद्याबद्दलची माहिती दिली आहे। तसंच असुरक्षित वाटल्यास 112 या हेल्पलाईन
नंबर संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहे. रेल्वेच्या 12 डब्यांच्या गाडीच्या समोरच्या भागावर दोन्ही बाजूला एकूण 8 डिजिटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना ट्रेनचा क्रमांक, गार्डनं दिलेली माहिती प्लॅटफॉर्मवर बसून देखील मिळणार आहे. आरटीई अंतर्गत खासगी शाळांमधील 25% आरक्षित जागांसाठी प्रवेशाची अशी शेवटची तारीख आहे. यंदा ऑनलाईन लॉटरीत 8 ऑगस्टपर्यंत 61,167 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला यंदा उशिरा सुरुवात झाली, त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाल्याचं दिसलेलं आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या 3 नियमित आणि 3 विशेष फेऱ्या पूर्ण झाल्यात. आतापर्यंत मुंबईतून 2,56,428 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत. तर विशेष फेरीची गुणवत्ता यादी 29 ऑगस्टला लागणार आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. धुळे शहरातील दमदार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत विसर्ग करण्यात येतोय. अक्कलपाडा धरणाचे 11 दरवाजे 1 मीटरनं तर 6 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले. त्यातून 45,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान नदी परिसरात तरुण हुल्लडबाजी करतानाही दिसत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. नद्या नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे नदीवरील पूलही पाण्याखाली गेलेत. मात्र या पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात 24 तासांपासून मुसळधार पाऊस होतोय. तापी नदीला जोडणाऱ्या नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले, तर सारखेंडा प्रकाश बॅरेजचे 10 दरवाजे उघडण्यात आल्यानं तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नंदुरबारमधील मुसळधार पावसामुळे अक्कलकुवा मोलगी रस्त्यावरील देवगोई घाटात पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. बांधकाम विभागाकडून दरड हटवून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान नद्यांच्या पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आलं. अमरावतीत मुसळधार पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे संत्राबागेंचं नुकसान झालं. संत्राफळांची मोठी फळगळ झाली आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. महागडे कीटकनाशकं परवडत नसल्यानं शासनानं औषध उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. सततच्या मुसळधार पावसामुळे कोपरगावात गोदावरी नदी दुथडी भरून वाहते. नांदुरा मधमेश्वर धरणातून 62,371 क्युसेकनं विसर्ग आहे. त्यामुळे कोपरगावातील नदी काठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित 4 दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले आणि या धरणातून भोगावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुळशी, दूधगंगा, कुभी धरणातूनही विसर्ग सुरू करण्यात आल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला. कोल्हापुरातल्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलाय. पंचगंगा नदीचं पाणी पुन्हा पात्राबाहेर येण्यास सुरुवात झाली, त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 5 इंचावर आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली गेले. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 31,350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, त्यामुळे नदीकाठच्या गावांना हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला. सह्याद्रीच्या पर्वतरांग परिसरात मुसळधार पावसामुळे भीमा नदीनं धोका पातळी ओलांडली. बंधाराही पाण्याखाली गेला. अनेक गावांचे संपर्क तुटला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा 95% पोहोचलाय. 7 पैकी 5 धरणं भरून वाहू लागली, त्यामुळे पुढच्या वर्षीच्या जुलैपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. तुळशी, तांडसा, विहार आणि मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झालाय. साताऱ्यातील किल्ले सज्जनगडावरील बुरुज ढासळला. गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे सज्जनगडावर शिवाजी महाराज महाद्वाराजवळ बुरुजाचा काही भाग पायरी मार्गावर ढासळला. भाविकांना बस स्थानक ते क्रेन मार्गावरील खिंडीतील रस्ता वापरण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे धरण 94% भरले. सध्या धरणाच्या विद्युत पायथागृहातून 1,465 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.